नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एज्युकेशनल चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला पाठ्यांश क्रमांक 2 संतवाणी आणि अभंग क्रमांक 2 धरीला पंढरीचा चोर हा अभंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण धरीला पंढरीचा चोर या कवितेच्या कवयित्री संत जनाबाई यांचा परिचय करून घेणार आहोत। संत जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कवयित्री आहेत। संत नामदेवांच्या त्या शिष्या आहेत। त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला आहे। संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे। विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे। प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले याबाबतचे वर्णन केले आहे। मित्रांनो, यानंतर आपण कवितेचे तालासुरात गायन करूया आणि त्यानंतर बघूया कवितेचा भावार्थ। मित्रांनो, कवितेच्या गायनानंतर आपण आता कवितेचा भावार्थ समजून घेऊया। धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर। या सुरुवातीच्या ओळींचा आपल्याला अर्थ याप्रमाणे सांगता येईल। संत जनाबाई यांनी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाला चोर म्हणून संबोधले आहे। हा सावळा विठ्ठल भक्तांची मने चोरतो। तो सामान्यांना आपल्या भक्ती मार्गाला लावतो। एरवी चोर हा कुणालाही आवडत नाही, परंतु या चित्तचोराने आम्हा भक्तांना भुरळ घातली आहे। तो आमच्यापासून दूर जाऊ नये म्हणून आम्ही पंढरी निवासी विठ्ठलाला धरून ठेवले आहे। ज्याप्रमाणे एखाद्या चोराला दोरखंडाने बांधून ठेवले जाते, त्याप्रमाणे भक्तांनी विठ्ठलाच्या गळ्यात त्याच्या भक्तीचा दोर बांधून ठेवले आहे। हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला। या ओळींचा अर्थ आपल्याला याप्रमाणे सांगता येईल। पंढरीच्या विठ्ठलाला आम्ही वारकऱ्यांनी हृदयाच्या बंदीशाळेत कैद करून ठेवले आहे। सहसा चोराला बंदिस्त करण्यासाठी तुरुंगाचा वापर केला जातो। त्यातून त्याची सहजासहजी सुटका होणे शक्य नसते। यामुळे जनाबाईंनी विठ्ठलाला कैद करण्यासाठी भक्तांच्या हृदयालाच बंदीखाना बनवले आहे। यामध्ये पंढरीचा चोर अर्थात विठ्ठल कैद करण्यात आला आहे। तेव्हा आता या भक्तीच्या बंदीशाळेतून विठ्ठलाची सुटका होणे अशक्य आहे। शब्दे केली जवा जुडी, विठ्ठल पायी घातली बेडी। या ओळींचा अर्थ आपल्याला याप्रमाणे सांगता येईल। या पंढरीच्या विठ्ठलाला संत जनाबाईंनी चोर संबोधून त्याला बांधून ठेवण्यासाठी काव्यरूपी शब्दांची जुळवाजुळव करून शृंखला म्हणजे साखळी तयार केली आहे। या शब्दरूपी साखळीने विठ्ठलाच्या पायात बेडी घातलेली आहे।
यानंतरच्या ओळी अशा आहेत. सोह शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. या ओळींचा अर्थ आपल्याला याप्रमाणे सांगता येईल. संत जनाबाईंनी सोह शब्दांचा मारा करून विठ्ठलाला काकुळतीला आणलेला आहे. विठ्ठल आता विनवणी करू लागला आहे. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. या शेवटच्या ओळींमध्ये कवयित्री म्हणतात की हे विठ्ठला, मी तुला जीव गेला तरी सोडणार नाही. अर्थात आपल्या हृदयात विठ्ठल सदैव राहावा म्हणून त्याला सदैव धरून ठेवणार आहे. हीच मनोकामना संत जनाबाई या कवितेच्या माध्यमातून विठ्ठलाला करत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही कविता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.